आत्ता आम्ही AI अनालिटिक्सचा वापर करतोय. काही बॉट आउट सॉफ्टवेअर्स आहेत. मी असं नाही म्हणणार की ती आम्ही जनरेट केली आहेत. हो. त्याच्यात विशिष्ट सॉफ्टवेअर टूल्स आहेत, जी स्वतः हे सगळं अनालिसिस करून आम्हाला काही पॉइंटर्स देतात. बरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता एखाद्या फंडात लमसम गुंतवणूक करावी का STP रूटनी आत यावं, हे ते मॉडेल आत्ता आम्हाला इनपुट देत आहे. बरं. पण ह्या मॉडेलच्याही काही मर्यादा असणार. शेवटी ही मॉडेल्स पण कुठेतरी ह्युमननी बनवलेली आहेत. अर्थात हजारो लोकांचा आणि हजारो जी काय माहितीची साधनं आहेत त्याचा अभ्यास करून AI डेटा देत असेल, तरी अनेकदा असं होतं की AI हॅल्युसिनेट पण करतं. म्हणजे AI लाही भास होतो, भ्रम होतो. बरं. म्हणजे याचं उत्तम उदाहरण मी तुला सांगेन. ही केस खूप गाजली आहे. बँगलोरला इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनल पुढे काही केस गेली होती आणि तिथून काही ऑर्डर इश्यू झाली. त्या ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टच्या 3 केसेस आणि अजून एक कुठली तरी केस रिफर केली गेली. आणि गंमत म्हणजे जेव्हा याच्यावरती डिटेल अनालिसिस केलं तेव्हा कळलं की ज्या 3 केसेस AIनी कोट केल्या होत्या त्या फेक केसेस होत्या. बापरे. आता हे मुद्दाम तर कोणी करणार नाही. हो. तर त्यांनी स्वतःच कुठून तरी डेटा लिंक करून कदाचित ही अशी केस होती, त्याच्यात हे असं जजमेंट पास झालं आणि त्याच्यात हा जज होता, इथपासनं सगळे डिटेल्स दिले की अक्षरशः ते खरं वाटावं. पण जेव्हा डिटेल स्टडी केला गेला तेव्हा कळलं की हे सर्वच्या सर्वच खोटं निघालं. सो AI पण हॅल्युसिनेट होतो किंवा त्यालाही भ्रम होतो.